समजा तुमच्यासोबत एखादा गंभीर गुन्हा झाला. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि एफ-आय-आर दाखल केली. पण त्यानंतर काय? एफ-आय-आर दाखल झाली म्हणजे लगेच आरोपीला अटक होते का? पोलीस पुढे काय करतात? चार्जशीट म्हणजे काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एफ-आय-आर झाली म्हणजे आरोपी दोषी ठरतो का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या कायदे या सोप्या मराठीत एपिसोड 60 मध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एफ-आय-आर म्हणजे काय? सर्वप्रथम एफ-आय-आर म्हणजे काय ते समजून घेऊया. एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची अधिकृत नोंद केली जाते. तिला एफ-आय-आर म्हणतात. उदाहरणार्थ, चोरी, गंभीर मारहाण, दरोडा किंवा इतर दखलपात्र गुन्ह्याच्या बाबतीत एफ-आय-आर नोंदवली जाऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एफ-आय-आर म्हणजे न्यायालयाचा निकाल नाही. एफ-आय-आर मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव आहे म्हणून ती व्यक्ती गुन्हेगार ठरलेली नसते. एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर पोलीस काय करतात? एफ-आय-आर नोंदवल्यानंतर पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू होतो. तपासामध्ये पोलीस घटनास्थळी पाहणी करू शकतात. साक्षीदारांचे जबाब घेतले जाऊ शकतात. उपलब्ध कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे किंवा इतर संबंधित पुरावे तपासले जाऊ शकतात. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी, इतर वैज्ञानिक तपासही केला जाऊ शकतो. म्हणजेच एफ-आय-आर ही तपासाची सुरुवात आहे, शेवट नाही. एफ-आय-आर झाली म्हणजे आरोपीला लगेच अटक होते का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. एफ-आय-आर दाखल झाली म्हणजे आरोपीला लगेच अटक करावीच लागते असं नाही. अटक करण्याची गरज आहे का याचा निर्णय संबंधित कायदेशीर तरतुदी आणि तपासाच्या परिस्थितीनुसार घेतला जातो. काही प्रकरणामध्ये अटक असू शकते, तर काही प्रकरणामध्ये आरोपीला लगेच अटक न करताही तपास पुढे जाऊ शकतो. आरोपीला अटक झाली तर पुढे काय? जर कायद्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली तर त्याला ठराविक कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयासमोर हजर केले जाते. त्यानंतर प्रकरणाच्या परिस्थितीनुसार न्यायालयाकडून पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी किंवा जामीन याबाबत आदेश होऊ शकतात. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अटक झालेली व्यक्ती म्हणजे दोषी व्यक्ती नाही. न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत व्यक्तीला कायद्यानुसार निर्दोष मानले जाते. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर काय? आता येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा. पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि प्रकरणाच्या परिस्थितीनुसार न्यायालयात चार्जशीट किंवा अंतिम अहवाल दाखल केला जाऊ शकतो. चार्जशीटमध्ये तपासातून समोर आलेली माहिती, पुरावे, साक्षीदार आणि आरोपी विरुद्धच्या आरोपाशी संबंधित तपशील असू शकतात. मात्र चार्जशीट दाखल झाली म्हणजे आरोपीच दोषी ठरला असं नाही. दोषी सिद्ध करण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाचा असतो. चार्जशीट नंतर काय होते? चार्जशीट नंतर प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत पुढे जाते. न्यायालयाच्या प्रकरणातील कागदपत्रे आणि कायदेशीर बाबी पाहते. प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढे आरोप निश्चित होणे, साक्षीदारांची साक्ष, पुराव्याची तपासणी आणि दोन्ही बाजूंची युक्तिवाद अशी प्रक्रिया होऊ शकतात. आणि शेवटी न्यायालय उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या आधारे निर्णय देते. म्हणून एफ-आय-आर झाली म्हणजे कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं असं अजिबात नाही. एफ-आय-आर पासून तपास सुरू होतो आणि त्यानंतर प्रकरण न्यायालय पुढे जाऊ शकतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायद्याची माहिती असणं म्हणजे कोणाशी वाद घालणं नाही, तर आपल्या अधिकारांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव असणं आहे. तुम्हाला कायदा या सोप्या मराठीची ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.